मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता खात्यावरती जमा झाल्यानंतर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या सर्व बहिणींची प्रतीक्षा ही सरकारने संपवली आहे। सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। साधारणतः 14 जानेवारी म्हणजेच की मकर संक्रांतीच्या सणानिमित्त राज्य सरकारने बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा केला आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाल्यानंतर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। खरं तर सरकारच्या माध्यमातून जो जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आहे हा तर खरं डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्यासोबतच जमा होणारा होता। म्हणजेच की मकर संक्रांतीच्या सणानिमित्त बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा केला जाणार होता, परंतु निवडणूक आयोगाने राज्य सरकारला जानेवारी महिन्याचा हप्ता देण्याचा नकार दिला। यामुळे फक्त बहिणींच्या खात्यावरती 14 तारखेला डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला। म्हणजेच की मकर संक्रांतीच्या सणानिमित्त फक्त डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा झाले। आता या ठिकाणी म्हणजेच की असाधारणतः बघा लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। प्रत्येक महत्त्वाची अपडेट मी सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहे। बघा लाडकी बहीण योजनेचा जर विचार केला तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत बहिणींच्या खात्यावरती 18 हप्ते जमा झाले आणि नुकताच डिसेंबर महिन्याचा कितवा तर या ठिकाणी 18वा हप्ता जमा झाला। डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता कधी जमा झाला आहे तर 14 जानेवारी या दिवशी डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला। आता 14 जानेवारी याच दिवशी डिसेंबर महिन्याचा हप्ता का जमा झाला तर 14 जानेवारी या दिवशी मकर संक्रांतीचा सण होता, त्यामुळे 14 जानेवारी या दिवशी डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता सरकारने वितरित केला। खरं तर राज्य सरकारने अशी घोषणा केली होती की लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता प्लस जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हे जे 2 हप्ते आहेत या 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये बहिणींच्या खात्यावरती एकत्र जमा केले जातील अशी घोषणा सरकारने केली होती, परंतु सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा झाले नाहीत। फक्त या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा झाले। म्हणजेच की या ठिकाणी 14 जानेवारी मकर संक्रांतीच्या सणानिमित्त बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा करण्याची सरकारने घोषणा केली होती, परंतु प्रत्यक्षात बहिणींच्या खात्यावरती फक्त डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले आणि अद्याप देखील बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा जमा झाला नाही। त्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दुसरीकडे जानेवारी महिना आता संपत आला आहे, मग याच महिन्यामध्ये हप्ता जमा होणार का हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला पुन्हा उशीर होणार असे बरेच प्रश्न या ठिकाणी बहिणींमधून उपस्थित करण्यामध्ये येत होते आणि त्यातच सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून आता बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे हे आता जमा होणार आहेत। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजेच की लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता बघा 16 जानेवारी या दिवशी होत्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि राज्य सरकारने डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी वाटप केला तर 14 जानेवारी या दिवशी हप्ता वाटप केला। आता बघा 16 जानेवारी या दिवशी नगरपालिकेच्या निवडणुका होत्या आणि निवडणुकीच्याच आधी सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित केला। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सरकार काय करत आहे तर मतदारांना म्हणजेच की महिला मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच अनुषंगाने आता बघा 5 फेब्रुवारी या दिवशी आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका। आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका 5 तारखेपासूनच चालू होत आहेत आणि त्या अनुषंगाने या 5 तारखेच्या आधीच म्हणजेच की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधीच सरकार आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करण्याची तयारी सुरू करत आहे आणि लवकरात लवकर बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे असा देखील सरकार प्रयत्न करत आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी लाडक्या मतदारांना
महिला मतदारांना खुश करण्यासाठी राज्य सरकार निवडणुकीच्या आधीच हप्ता वाटप करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजेच की आता बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला. आता सरकार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्याच आधी हप्ता वाटप करण्याची तयारी करत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आता हप्ता लवकरच जमा होणार हे आपल्या म्हणजेच की आपण सर्वांना माहीत झालं आहे. परंतु नेमका जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि याचबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की आता तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार. तर बघा या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सूत्रांच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तर या ठिकाणी बघू शकता खुश खबर, लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार, महत्त्वाची माहिती समोर आली. आतापर्यंत बहिणींच्या खात्यावरती 18 हप्ते म्हणजेच की डिसेंबर महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आणि त्यातच बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आता बऱ्याच लाडक्या बहिणींना असं देखील वाटत होतं की आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला उशीर होतो की काय. परंतु आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे आता जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे, वेळेमध्ये जमा होणार आहे हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता या बातमीमध्ये काय सांगण्यामध्ये आलं आहे, सर्वात आधी कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजेच की ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील, म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता किंवा डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नसेल तर अशा बहिणींनी कोणते काम केले पाहिजे जेणेकरून मागील रखडलेले हप्ते जमा होतील, याबद्दलची देखील छोटीशी अपडेट आपण या ठिकाणी पुढे पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण या ठिकाणी जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार हे पाहण्याचा प्रयत्न करू. म्हणजेच की ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत सर्व हप्ते जमा झाले असतील, आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार हे आपण या ठिकाणी बघूयात. आणि सर्वात शेवटी ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नसतील, ज्या बहिणींचा हप्ता हा बंद झाला आहे तर अशा बहिणींनी काय केले पाहिजे जेणेकरून हप्ता हा पुन्हा म्हणजेच की खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होईल आणि मागील रखडलेले देखील हप्ते जमा होतील. त्यासाठी कोणतं काम करावं लागणार ते देखील आपण या ठिकाणी पुढे बघण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. आता सर्वात आधी जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार हे आपण बघूयात. आता राज्यातील साधारणतः किती तर 2,23,00,000 बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येत असतात डीबीटीच्या माध्यमातून, म्हणजेच की डायरेक्ट म्हणजेच की बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून पैसे जमा होत असतात. त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. तर आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची बातमी आहे. खुश खबर, लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार, महत्त्वाची माहिती समोर. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींचा जानेवारी महिन्याचा हप्ता रखडला आहे. हा हप्ता कधी मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे आणि याच योजनेविषयी महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे. आता या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हप्ता कधी मिळणार अशी लाडक्या बहिणी आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. जानेवारी महिना संपत आला तरी लाभार्थी महिलांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही. निवडणुकीमुळे बँक खात्यावरती पैसे येण्यास आता या ठिकाणी म्हणजेच की विलंब झाल्याचे देखील सांगण्यामध्ये आले. आता जानेवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळणार का, याच महिन्यामध्ये मिळणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकासाठी मतदान 5 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. म्हणजेच की 5 फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू होत आहेत. त्या अनुषंगाने आता सरकारच्या माध्यमातून देखील
लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाआधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केला जाणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकींचा निकाल हा 7 फेब्रुवारी रोजी आहे, म्हणजेच की 5 फेब्रुवारी या दिवशी निवडणुका असतील आणि 7 फेब्रुवारी या दिवशी निकाल जाहीर होणार आहे। त्यामुळे आता बहिणींच्या खात्यावरती निवडणुकीच्या आधीच पैसे जमा होणार असल्याचं सांगण्यामध्ये आलं आहे। तसेच बघा काही महिलांचे या ठिकाणी म्हणजेच की हप्ते बंद झाले अशा देखील बातम्या सध्या आपल्याला बघायला मिळत होत्या। काही महिलांनी ई-केवायसी करताना प्रश्न नीट न म्हणजेच की बहिणींना प्रश्न नीट न समजल्यामुळे चुकीची माहिती भरली होती, म्हणजेच की ई-केवायसी करताना बऱ्याच लाडक्या बहिणींकडून चूक झाली होती। त्यानंतर प्रशासनाने या महिलांना अपात्र ठरवलं होतं। मात्र आता अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे। या माध्यमातून अनेक चुका सुधारण्याची एक संधी मिळणार आहे आणि त्यानंतर आता काही महिलांना पुन्हा एकदा म्हणजेच की लाभ मिळणार असल्याचं देखील सांगण्यामध्ये आलं आहे। आता ही जी माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे, या सर्व माहितींचा एकंदरीत जर विचार केला म्हणजेच की आता या माहितीमध्ये या बातमीमध्ये काय सांगण्यामध्ये आलं आहे हे आपण या ठिकाणी म्हणजेच की थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। तर बघा ही जी बातमी समोर आली आहे म्हणजेच की कोणती बातमी, तर खुश खबर, लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार, महत्त्वाची माहिती समोर आली। आता ही जी माहिती समोर आली आहे ह्या माहितीमध्ये काय सांगण्यामध्ये आलं आहे ते आपण या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। तर यामध्ये असं सांगण्यामध्ये आलं आहे की 5 फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि निवडणुकीच्या आधीच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः 31 जानेवारीपर्यंत लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा जमा होण्याची दाट शक्यता आहे। आता या बातमीमध्ये देखील स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेला आहे हप्ता मिळणार आणि हप्ता मिळण्याची देखील दाट शक्यता आहे। आता जानेवारी महिन्याचा हप्ता 31 जानेवारीपर्यंत मिळणार याची देखील काही कारणे आहेत। पहिलं जे महत्त्वाचं कारण आहे ते कोणतं आहे, तर या ठिकाणी सरकारला हप्ते वाटप करण्यासाठी फार उशीर होत असल्यामुळे सरकारवरती बहिणींनी नाराजी व्यक्त केली आणि बहिणींची नाराजी सरकारला परवडणारी नाही। जर बहिणी नाराज राहिल्या तर निवडणुकीमध्ये म्हणजेच की या ठिकाणी सरकारला मोठा फटका बसू शकतो। म्हणजेच की बहिणींना खुश करण्यासाठी सरकार हप्ता हा लवकर देईल, हे झालं पहिलं महत्त्वाचं काम म्हणजेच की कारण झालं। त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजेच की जानेवारी महिना सुरू असल्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये हप्ता देणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे आता या ठिकाणी म्हणजेच की हप्ता लवकर जमा केला जाऊ शकतो। आणि त्यानंतर तिसरं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजेच की जिल्हा परिषदेच्या निवडणुकाच्या पूर्वी बहिणींना खुश करण्यासाठी महिला मतदारांना खुश करण्यासाठी सरकार नक्कीच या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच की वेळेमध्ये वाटप करू शकते। म्हणजेच की या सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर 31 जानेवारी पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी कोणता हप्ता जमा होणार, तर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता। 19व्या हप्त्याचे किती, तर 1500 रुपये बहिणींच्या खात्यावरती अवघ्या काही दिवसांमध्ये अवघ्या काही वेळेमध्ये जमा होणार आहेत। त्यामुळे आता बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधी साधारणतः 31 जानेवारीपर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे आपण बघितलं आहे। आणि त्यानंतर ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नव्हते तर अशा बहिणींना काय करावे लागणार, तर बघा म्हणजेच की काय झालं आहे, तर ई-केवायसी करून देखील बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नाहीत। म्हणजेच की नोव्हेंबरचा 17वा हप्ता असेल किंवा डिसेंबरचा 18वा हप्ता असेल तर हे हप्ते बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती जमा झाले नाहीत। म्हणजेच की बऱ्याच लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद झाला आहे। आता ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद झाला आहे तर अशा लाडक्या बहिणींसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला असून अशा लाडक्या बहिणींची आता पडताळणी केली जाणार आहे। आता पडताळणी कोण करणार, तर अंगणवाडी सेविका लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन या ठिकाणी पडताळणी करणार आणि या पडताळणीमध्ये ज्या बहिणी पात्र असतील तर अशा सर्व लाडक्या बहिणींचा हप्ता
हा पुन्हा या ठिकाणी म्हणजेच की चालू केला जाईल. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर KYC करून देखील ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील तर अशा बहिणींची पडताळणी केल्यानंतर पुन्हा अशा बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमवण्यास सुरुवात केली जाईल. त्यामुळे ज्या देखील लाडक्या बहिणींची KYC झाली नसेल किंवा KYC करताना चूक झाली असेल तर अशा लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. आणि तसेच आता सरकार KYC करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याची देखील दाट शक्यता आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींची KYC राहिली आहे, त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणी अडचणीमध्ये सापडल्या आहेत. सरकारच्या माध्यमातून जर पुन्हा एकदा KYC करण्यासाठी मुदतवाढ देण्यामध्ये आली तर नक्कीच ज्या बहिणींची KYC राहिली होती अशा बहिणींना दिलासा मिळेल. आणि KYC करून देखील ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते तर अशा बहिणींची आता पडताळणी केली जाईल आणि पडताळणीनंतर पुन्हा हप्ता या ठिकाणी सुरू केला जाईल. त्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. आणि ज्या लाडक्या बहिणी जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत होत्या तर अशा देखील बहिणींना काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही. जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच गरज म्हणजेच की जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. 31 जानेवारी पर्यंत जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून हप्ता लवकर या ठिकाणी जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर अशा पद्धतीची बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. ही माहिती तुम्हाला जर चांगली वाटली असेल तर इतर लाडक्या बहिणींसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.